तेनी सार्थक देहाची ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक हो देहाची नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेनी सार्थक हो देहाचे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग नामदेवरायांचं दास्यत्व पत्करणाऱ्या श्रीमंत श्री जनाबाई महाराज यांचा चार चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल जन्म येऊन या देख अभंगातील प्रतिपाद्य विषय पाहायचा म्हटलं तर म्हणजे अभंगातील सर्व सर्व भावार्थ। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की माई बापा हो, मृत्यू लोकात जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला नरदेहाचं सार्थक करता आलं पाहिजे। जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक। मग जनाबाई महाराज म्हणतात देहाचं सार्थक कशाने होणार आहे, देहाचं सार्थक कशाने होणार आहे तर जनाबाई महाराज तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता। या वाचेनं भगवंताचं नामचिंतन जर केलं तर 100% नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। शेवटच्या चरणामध्ये जनाबाई महाराज आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत ते जे नाम आहे ते तीनही त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे। मग जनाबाई महाराज म्हणतात त्या विश्वपिता भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याशिवाय राहू नका। नाम तारक त्रिभुवनी हे कोण सांगताय तर जनाबाई महाराज म्हणताय म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे
संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रिये बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे विठ्ठल विठ्ठल। आज तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी पार्वताबाई पांडुरंग पाटोळे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत।
या मातेच्या जाण्यानं या पाटोळे परिवारावर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यांच्या पश्चात त्यांची मुलं आहे बाळासाहेब पांडुरंग पाटोळे, तानाजी पांडुरंग पाटोळे, भीमाबाई बाळू गरुड, शोभा भाऊसाहेब चव्हाणके, अंजनाबाई शिवाजी निमसे, वैकुंठवासी पार्वताबाई पांडुरंग पाटोळे। या मातेचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा जावो, त्यांच्या कुटुंबियांना देव दुःखजन्याची सद्बुद्धी देवो, हीच पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना। विठ्ठल विठ्ठल। प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य असणारा हा पुण्यस्मरणाचा सोहळा या पाटोळे परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सुंदर असा मंडप आहे, सुंदर असं वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये हा पुण्यस्मरणाचा सोहळा तुमच्या माझ्या साक्षीनं या ठिकाणी पूर्णत्वाला या ठिकाणी या पाटोळे परिवाराने नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय। सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते। महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण हनुमंता महाराज गतीर फार सुंदर या ठिकाणी गायनाची साथ करत आहे। महाराष्ट्रातील ख्यातनाम गाणकोकिळा आपल्याच परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण आमच्या रुपालीताई गाईधनी फार सुंदर या ठिकाणी साथ करत आहे। हे बालगोपाळ भजनी मंडळ सुंदर प्रकारे या ठिकाणी टाळ वाजवत आहे, नवे नवे पावल्या या ठिकाणी खेळण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आमचं सर्व हे सोमतचं भजनी मंडळ आहे, सोमतचं या ठिकाणी भजनी मंडळ या ठिकाणी आहे। सुंदर अशी मृदंगाची साथ या ठिकाणी करत आहे। महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे समाधान महाराज गायकवाड फार सुंदर या ठिकाणी मृदंगाची साथ करत आहे। सिस्टमही सुंदर आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी या पाटोळे परिवाराने या ठिकाणी आयोजित केलाय। पुढे गजर हरिनामाचा हा कार्यक्रम पुन्हा जेव्हा वाटल तेव्हा आपल्याला पुन्हा लाईव्ह दिसणार आहे। जेव्हा वाटल तेव्हा गजर हरिनामाचा या चॅनलला सबस्क्राइबर केल्याच्या नंतर पुन्हा हा कार्यक्रम पुन्हा जसाच्या तसा तुम्हाला आम्हाला जेव्हा वाटल तेव्हा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि या पाटोळे परिवारानं हा संपूर्ण कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय। या मातेचे सुपुत्र बाळासाहेब दादा पाटोळे, तानाजी दादा पाटोळे यांनी ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी दिलेली आहे। मी तर म्हणते आई साहेब भाग्यवान, कारण नावच पार्वताबाई आहे, नावच पार्वताबाई, वडिलांचं नाव पांडुरंग, मग पाटोळे, मग पाटोळे। आता पार्वताबाई पांडुरंग पाटोळे या मातेच्या सुपुत्रांनी, आणि मला असं वाटतंय पुत्रांना धन्यता देण्याऐवजी आईला धन्यता दिलेली कधीही महत्वाची। तुम्ही म्हणाल कसं? कारण ज्या मातेच्या पोटी असे पुत्र जन्माला येतात, आपले आई वडील गेल्याच्या नंतरही त्यांचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी आयोजित करताय, असा हा पाटोळे या ठिकाणी परिवार आहे। आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया, त्यांच्या या आई वडिलांना अगोदर धन्यता, मग या पाटोळे परिवाराला धन्यता। विठ्ठल विठ्ठल। आणि विशेष म्हणजे ज्यांनी हे विद्यार्थी घडवले त्यांचं सर्व श्रेय आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य संतोष महाराज कुंदे यांना जातं, कारण दरवेळी नित्य नेमानं ते आम्हाला सहकार्य करता। एकदा या कलाकारांसाठी टाळी वाजवा। आजच्या कार्यक्रमाकरता माझं महत् भाग्य आमचे बाळासाहेब काका तेही या ठिकाणी आलेले आहे। विठ्ठल विठ्ठल। जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक हो देहाचे। उजव्या हाताला उभे असणाऱ्या सर्व पाहुण्यांना विनंती, आताशी कार्यक्रमाला सुरुवात झाली, तुम्ही कृपया मंडपात जागा येऊन बसा। तुम्ही 2 तास उभी नाही राहू शकणार, आम्हाला सवय आहे उभं राहायची। विठ्ठल विठ्ठल। जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक,
वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. श्राद्ध म्हणजे काय? जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध आहे. न्यायमीमांसा नावाच्या शास्त्रामध्ये पुरावा आला. श्रद्धा आहे तिथे श्राद्ध. जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. त्याचं नाव काय? श्राद्ध. कार्य छोटं असो किंवा मोठं असो, अंतःकरणात जर श्रद्धा नसेल तर केल्या जाणाऱ्या क्रियेला काही एक अर्थ नाहीये. श्राद्ध म्हणजे नेमकं काय आहे? जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध आहे. त्याचं नाव काय आहे? श्राद्ध. आता वास्तविकता या पाटोळे परिवारानं या मातीच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा श्राद्ध कर्म केलेला छोटासा काय आहे? प्रयत्न आहे. आता श्राद्ध कर्माचे अनेक प्रकार आहे. अनेक प्रकार आहे. या पाटोळे परिवारानं आज जे काही केलेलं आहे हे नैमित्तिक कर्म आहे आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता. कारण तुमच्या आमच्यावर अगणित ऋण आहे. देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, जन्मदात्या आई वडिलांचं देखील तुमच्या आमच्यावर अगणित ऋण आहे. एक वेळेला माणूस देवाच्या ऋणातून होईल, मुक्त होईल, संतांच्या ऋणातून मुक्त होईल, परंतु जन्मदात्या आई वडिलांच्या ऋणातून माणूस कदापि मुक्त होऊ शकत नाही. का? तर जन्मदात्या आई वडिलांचे तुमच्या आमच्यावर अगणित उपकार आहे आणि त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा श्राद्ध कर्म केलेला छोटासा प्रयत्न आहे. असं समजू नका माणूस मेलं म्हणजे सगळं संपलं. माणूस गेल्याच्या नंतरही त्याचे अंकित दिवस शिल्लक राहतात. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये 110 क्रमांकाच्या ओवीत पुरावा दिला. आणि सोम सूर्यादी ग्रहणी येऊ करविती पार्वणी जे का माता पितरे अंकित दिवस. माणूस गेल्याच्या नंतर त्याचे अंकित दिवस शिल्लक राहता. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये पुरावा दिला. मग असं समजायचं नाही मेलं म्हणजे सगळं संपलं. आता वास्तविकता या मातेला जाऊन तुमच्या आमच्या दृष्टीनं 1 वर्ष पूर्ण होतंय, परंतु गरुड पुराणानुसार या मातेला जाऊन फक्त 12 दिवसांचा प्रवास पूर्णत्वाला गेलाय. किती दिवसांचा? 12 दिवसांचा प्रवास या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेला आहे. आज श्राद्धाच्या दिवशी त्या मृतात्म्याला नेण्याकरता आर्यमा नावाची देवता आज या ठिकाणी येणार आहे. कारण वर्षभर तो आत्मा तुमच्या आमच्या मध्येच आहे. आज खऱ्या अर्थानं पुढच्या जीवन प्रवासाला काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. मग असं समजायचं नाही 1 वर्ष झालं. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं म्हणजे पुण्यस्मरण आहे. म्हणजे काय आहे? पुण्यस्मरण आहे. परंतु श्राद्धाच्या दिवशी आजही या परिवारानं ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान या सर्व क्रिया शास्त्रोक्त याप्रमाणे विधीपूर्वक पूर्णत्वाला नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण श्राद्धाच्या दिवशी पिंडदान होते. पुण्यस्मरणाला होतं का? मी तर काय ऐकलं नाही अजून. नाही होत. श्राद्धाच्या दिवशी पिंडदान होते, पुण्यस्मरणाच्या दिवशी पिंडदान होत नाही. मग पुण्यस्मरण म्हणजे काय? गेलेल्या व्यक्तीची आठवण काढणं, स्मरण करणं म्हणजे या ठिकाणी काय आहे? पुण्यस्मरण. परंतु आजही पिंडदान केलेलं आहे या पाटोळे परिवारानं. तुम्ही म्हणाल ताई नाहीच केलं तर काय होईल? 10व्याला केलं होतं, 13व्याला केलं तर श्राद्धाला केलंच पाहिजे का? माझी काही बळजबरी नाही, परंतु नाहीच केलं तर पितृदोष पाठीमागे लागत असतो. पितृदोषासारखा महाभयंकर दोष कुठलाच नाही. गीतेनं 2ऱ्या अध्यायामध्ये पुरावा दिला. संकरो नरकायैव कुलग्नाना कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रियाः लुप्त पिंडोदक क्रियाः. संकरो नरकायैव कुलग्नाना कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रियाः. नाही पिंडदान केलं तर नरकाला जावं लागतं. आता नरक कोणते? आता 28 प्रकारचे नरक सांगितले. मग 28 प्रकारच्या नरकापैकी कोणत्या नरकाला जाऊ हे मी नाही सांगू शकत. मग त्यासाठी काय करावं?
पिंडदान त्या ठिकाणी करावं. आजही या परिवारानं या मातेच्या प्रित्यर्थ ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान या सर्व क्रिया शास्त्रोक्त याप्रमाणे विधीपूर्वक या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग श्रद्धावानानं संयुच्च अंतकरणात जर श्रद्धा असेल तर केल्या जाणाऱ्या क्रियेला काय आहे, अर्थ आहे, किंमत आहे. आणि मला असं वाटतंय वैकुंठवासी पार्वतीबाई पांडुरंग पाटोळे या मातेच्या प्रित्यर्थ, या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व क्रिया या पाटोळे परिवारानं या ठिकाणी पूर्णत्वाला, या ठिकाणी श्रद्धेनं पूर्णत्वाला नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल श्राद्ध तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही, तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही. आता ते कोणतं श्राद्ध आहे, चट्ट श्राद्ध आहे का कोणतं आहे, शहाण्या डॉक्टरांनी सगळ्या गोळ्या एका टायमाला देऊ नये, रिॲक्शन होण्याची दाट शक्यता असते. बरोबर आहे की नाही? सगळ्या एका टायमाला जर खाल्या तर काय होतंय, रिॲक्शन होते. काय होतंय, रिॲक्शन. आणि जो डॉक्टर हुशार असतो त्यानं 3 दिवसाच्या गोळ्या लिहून द्यावा. बरोबर ना माऊली महाराज? 3 दिवसाच्या लिहून द्या आणि परत सांगा 3 दिवसांनी परत या. जर एका टायमाला जर सगळ्या गोळ्या दिल्या तर त्याला त्याचा दवाखाना बंद करावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. मग पहिलं श्राद्ध केलं होतं कर्णानं, परशुरामानं सुद्धा श्राद्ध कर्म केलं. तुम्ही आम्ही करतो यात काय नवल आहे? जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणतात त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या बापाचं श्राद्ध करावं लागलं तर तुम्ही आम्ही कोण्या धडाचे पान, कोण्या धडाचे पान? कारण आपल्या घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर तिच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा श्राद्ध कर्म तुम्हाला आम्हाला करावंच लागतं. परंतु न्यायमीमांसा नावाच्या शास्त्रानं काय सांगितलं? श्रद्धा इथे ते श्राद्ध, जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव काय आहे? श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल परंतु ऐका, जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला या अभंगातून अधिकारवाणीतून सांगण्याचा प्रयत्न करताय. माय बापा हो, तुम्ही आम्ही सर्वजण मृत्यू लोकात जन्माला आलेलो आहोत तुमच्या माझ्या सहित. जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल? जनाबाई साधारण आहे का? विचार जर केला, आहे का जनाबाई साधारण? कलियुगातली जनाबाई नाही, कलियुगातली जनाबाई नाही. आता जनाबाई महाराज या अभंगातून अधिकारवाणीतून तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की माय बापा हो, तुम्ही आम्ही सर्वजण मृत्यू लोकात जन्माला आलेलो आहोत. मग जनाबाईचा अधिकार काय असत? जगाच्या जगन्नाथानं, विश्वाच्या मालकानं जनाबाईनं झाडल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं केर भरावा. झाड लोट करी जाणी, 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 झाड लोट करी जाणी. केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, झाड लोट करी जाणी, झाड लोट करी जाणी. झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. माझ्या जनाबाईनं झाडून काढावं आणि विश्वाच्या मालकानं केर भरावा. काय अधिकार असेल जनाबाईचा? काय अधिकार असेल जनाबाईचा? एवढंच नाही, वेळ प्रसंग जर आला तर जनाबाईच्या डोक्यातल्या हुआ सुद्धा विश्वपिता भगवान परमात्म्यानं टचा टचा माराव्या. काय अधिकार असेल जनाबाईचा? किती अधिकार मोठा असेल?
जनाबाई स्नान करण्याकरता बसल्यानंतर विश्वाच्या मालकानं पाणी उतरून द्यावं इसना करता. जनीबाई सली नायाला, 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 पाणी नाही विसनाला, पाणी नाही विसनाला, जनीबाई सली नायाला, 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 पाणी नाही विसनाला. जनाबाईनं स्नान करण्याकरता बसावं, विश्वाच्या मालकानं पाणी उतरून द्यावं. काही जनाबाईचा अधिकार असेल, किती मोठा विश्वपिता भगवान परमात्म्याचा त्या जनाबाईवर अधिकार असेल बरं, आणि जनाबाईचा भगवंतावर. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही, तो विश्वाचा मालक ज्याला देव म्हणतात तो भगवंत जनाबाईला सगळी कामं करू लागायचा, सगळी कामं करू लागायचा. जात्यावर बसल्याच्या नंतर तो भगवंत जनाबाईला दळण देखील दळू लागायचा, दळण देखील दळू लागायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. जनाबाईला भगवंतानं दळण दळू लागावं. मग अधिकार किती मोठा असेल जनाबाईचा, अभंग साधारण नाही, अभंग साधारण नाही. अधिकार वाणीतून जनाबाई तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय. एवढंच नाही, जनाबाईचा अजून एक अधिकार सांगते. भगवंताला शिव्या घालण्याचा अधिकार फक्त जनाबाईचा होता. कोणाचा? जनाबाईचा. आणि एक जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी जिचं नाव आवली, जिचं नाव आवली, ती भगवंताला शिव्या घालायची. आणि दुसरी कोण? कोणती ग माता मावल्या हो? आता बघा, ज्याला भांडण करायचं ना त्याला 5-50 शिव्या आल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? मोगम नाही भांडायचं. ज्याला भांडण करायचं त्याला 5-50 शिव्या आल्या पाहिजे. आता ऐका, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवायची. नुसतं गप नाही बसायचं, टुळटुळा नाही पाहायचं कीर्तनकाराकडे. हातानं टाळी वाजवायची, बसल्या बसल्या मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि हाताने काय वाजवायची? टाळी वाजवायची. टाळी वाजवण्याचे पण फायदे असतात, परंतु आपल्याला ते कळत नाही, ते कळत नाही. ऐका, भोजन की मजा. भूक लागली ना, त्यांनी लगेच सांगितलं थाली से. भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, झगड़े की मजा गाली से. म्हणजे ज्याला भांडण करायचं त्याला 5-50 शिव्या आल्या पाहिजे. ऐका, पुढे सांगते. ससुराल की मजा अजून त्यांचं झालं नाही.
साली से, ससुराल की मजा साली से, साली साली नहीं कळाली, मेवणी मेवणी, ससुराल की मजा साली से और हरि कीर्तन की मजा टाळी से, अशा से टाळी से. मग जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा काय करायची, टाळी वाजवायची. कीर्तनात टाळी ओ पातकाची ओरी, ओ पातकाची ओरी, ओ पातकाची ओरी. कीर्तनात टाळी होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी. कीर्तनात टाळी होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी. कीर्तनात टाळी होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी, होय पातकाची ओरी. कीर्तनात टाळी होय पात काची होळी. कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर आपण केलेले पाप जळून जाता एवढी ताकद त्या टाळीमध्ये. मग जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा काय करायची, काय करायची, टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल. मग भगवान परमात्म्याला शिव्या घालण्याचा अधिकार माझ्या जनाबाईचा. भगवान परमात्म्याला शिव्या घातल्या जनाबाईनं, आणि त्या काय अशा तुमच्या आमच्या कलियुगातल्या शिव्या नव्हत्या. त्या कोणत्या होत्या, अरे अरे विठ्यामुळे मायेच्या कारट्या तुझी रांड रडकी झाली, तुझी रांड रडकी झाली, जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले बारे मडे, तुला पाहून काळ रडे, उभ्या राहून अंगणी शिव्या देती दासी जनी, उभ्या राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. विठ्ठल विठ्ठल. भाऊजांना ऐकून येत ना. विठ्ठल विठ्ठल. मग भगवंताला शिव्या घालण्याचा अधिकार माझ्या जनाबाईचा. कोणाचा, माझ्या जनाबाईचा. आता एका ठिकाणी तर जनाबाईनं डायरेक्ट भगवान परमात्म्याला डायरेक्ट बोल लावले. तो अभंग फार गोड आहे, फार 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 गोड आहे. ऐका. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, 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 पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. टाळी तरी वाजवा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या अभंगामध्ये जनाबाईनं विश्वपिता भगवान परमात्म्याला डायरेक्ट बोल लावले. आणि देवा तुझा दरबार धुंद झालाय, तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. कारण पुण्यवान असणारा राजा बळी तू कुठे घातला, पाताळ लोकांमध्ये घातला. तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही, तुझा दरबार धुंद झालाय. एवढा मोठा अधिकार आहे का तुमचा आमचा? नाही. तो
अधिकार माझ्या जनाबाईचा आहे, तो अधिकार माझ्या जनाबाईचा. मग जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला अधिकारवाणीतून तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय माई बापा हो. जो पंचतत्वाचा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय तो अनमोल असणारा नरदेह आहे. तो पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही, पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही माई बापा हो. मग तुम्ही आम्ही सर्वजण मृत्यू लोकात जन्माला आलेलो आहोत. मृत्यू लोकाला जन्म प्राप्त झालेला आहे. मग जीवाचं इथे कर्तव्य आहे. मृत्यू लोकात जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर प्रत्येक जीवानं देहाचं सार्थक केलं पाहिजे. मग जनाबाई महाराज तुम्ही आम्हाला तेच सांगताय अभंगाच्या प्रथम चार. जन्मायेवा निया देख, 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 जन्मायेवा निया देख. करा दे आसे सार्थक, करा दे आसे सार्थक, वासे राम विठ्ठलाचे, वासे राम विठ्ठलाचे. करा सार्थक देहाचे, करा सार्थक देहाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. आ जन्मायेवा निया देख, आ करा दे हाचे सार्थक, आ करा दे हाचे सार्थक, आ करा दे हाचे सार्थक. हे जन्मायेवा निया देख, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. माय बापा हो, तुमच्या माझ्या सहित तुम्ही आम्ही सर्वजण मृत्यू लोकात जन्माला आले आहोत. परंतु जीवाचं इथे कर्तव्य आहे. हा अनमोल असणारा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. या मिळालेल्या नरदेहाचं तुम्हा आम्हाला प्रत्येक जीवाला सोनं करता आलं पाहिजे. परंतु कळलं त्याला दुर्लभ असताना प्राप्त झालाय, दुर्लभ असताना मिळालाय, परंतु कळालेला नाही. दुर्लभम मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुरा. क्षणभंगुर असताना हा पंचतत्वाचा नरदेह प्राप्त झालाय. आणि जनाबाई महाराज म्हणताय की माय बापा हो, जीवाला नरदेहाचं सार्थक करता आलं पाहिजे. मला सांगा, मेल्याच्या नंतर देवाचं नामचिंतन तुम्ही आम्ही करू शकतो, देवाच्या महाद्वारामध्ये जाऊ शकतो. आज किती कोट्यवधी रुपये जरी दिले, वैकुंठवासी पार्वताबाई पांडुरंग पाटोळे हे तुमच्या आमच्यामध्ये येऊन बसणार आहे, कीर्तनाची सेवा श्रवण करू शकणार आहे, हातानं टाळी वाजवणार आहे, मुखानं नामचिंतन घेणार आहे? नाही घेऊ शकत. मेल्यानंतर आपण देवाचं चिंतन करू शकत नाही. मेलं म्हणजे सगळं संपलं, मेलं म्हणजे सगळं संपलं. कारण मेल्यानंतर ना आपण देवाच्या महाद्वारात जाऊ शकतोय, ना भगवंताची शरणागती करू शकतोय. कारण मेल्यानंतर तुमच्या आमच्या नरदेहाला शेव म्हणतात, मड म्हणणार आहे. एक सांगू का सोप्या भाषेत, आताच्या कलियुगातल्या मॉडर्न जमान्यातलं बोलणं, कुठपर्यंत आली डेड बॉडी? असंच म्हणता ना, का गेलेल्या व्यक्तीचं नाव विचारता? नाही तर एक सोपी गोष्ट आहे, कुठपर्यंत आली गाडी, किती वेळ, कुठपर्यंत आली गाडी. मेल्यानंतर देवाचं नामचिंतन तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही, नरदेहाचं सार्थक तुम्ही आम्ही करू शकत नाही. आता विचार जर केला, माणूस मेल्याच्या नंतर आपण
दुःख व्यक्त करत असतो आणि देवाला दोष देत असतो, बरोबर ना? परंतु मला एक सांगा, मेल्याच्या नंतर दुःख करून काही उपयोग आहे का? तुम्ही नाही म्हणता तर मग का दुःख करता? ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये पुरावा दिला. दुःख शोकाची आघाई मारिलियाची सेची नाही, हे कारण सांगावया काही ग्रासीली माया. मौली महावैष्णव ज्ञानोबारांनी पुरावा दिला. ज्ञानोबारा म्हणतात जीवनात दुःख आल्याच्या नंतर देवाला दोष देऊ नये. आपल्या जवळची व्यक्ती जरी गेली तरी शोक करू नये. आता ज्याचं कर्म संपलं त्याला जावं लागतं. आपण मृत्यू लोकात कुठपर्यंत, जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत. आता कीर्तन रूपी सेवा करता करता माझं कर्म संपलं आणि देवानं मला गोइंग टू नेलं यमलोकला. संपूर्ण हा पाटोळे परिवार, शिगवे गावातील ग्रामस्थ गण, गोत्र, मित्र परिवार, आतपेष्ट, नातेवाईक, आता मी तुमची, तरी पण तुम्ही माझी जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण घ्याल का मी गेल्यावर? सगळे नाही म्हणता खुशाल. विठ्ठल विठ्ठल कर्म संपल्याच्या नंतर माणूस एक सेकंदही मृत्यू लोकात थांबू शकत नाही. देवाचं कर्म संपलं, देवाला जावं लागलं. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, हो एरते पामर जीव किती, येथे नाही उराले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव येथ नाही उराले अवतार, येरते पामर जीव किती. देवाला पण जावं लागलं, कारण दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता ऐका, मेल्यानंतर आपण देवाचं चिंतन करू शकत नाही, परंतु आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपण दुःख करत असते. परंतु दुःख करून उपयोग नाही, कारण माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय म्हणता जीवनात दुःख जरी आलं तरी शोक करू नये, आणि मृत्यू जरी आला तरी माणसानं रडू नये. आपलं नेमकं वर्म चुकतं. मृत्यू आल्याच्या नंतर आपण रडतो, काकस्पर्श झाला तरी रडतो उलटो. आणि 7 दिवस गरुड पुराण लावलेला असतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं उलटे हसवं गाळू नये, काकस्पर्श झाल्याच्या नंतर रडू नये, तरी आम्ही रडतो. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय म्हणता मृत्यू आल्यानंतरही माणसानं रडू नये, शोक करू नये. पुरावा देते मी, पुराव्याशिवाय बोलत नाही. तरी तुझं येत काही, तुझं शोकासी कारण नाही, जन्म मृत्यू पाही अपरिहर. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, माय बापावर रडायचं काय कारण आहे? तरी आपण रडतो, तरी आपण रडतो. सोपा प्रश्न विचारते, सगळ्यांना समजलं असं. पाहुण्यानं पाहुणं म्हणून गेल्यानंतर किती दिवस राहावं? सगळ्या बाया एक दिवस म्हणते का हो? किती दिवस राहावं पाहुण्यानं पाहुणं म्हणून गेल्यानंतर? 2 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस. ऐका, आत्म्याला मरण नाहीये. नैनम चिंतन्ति शस्त्राणी नैनम दहती पावका. ऐका, परंतु तुमच्या माझ्या हृदयामध्ये हा आत्मा नावाचा पाहुणा वास्तव्य करतो. कोणता? आत्मा नावाचा पाहुणा. हा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, एवढा चंचल आहे, याला कानं गुन्हा अजिबात सहन होत नाही. तिरक्या नजरेनं पाहिलेलं सहन होत नाही. भांड्यांची आदळ आपटता अजिबात नाही. तुम्ही म्हणाल कसं? ऐका, आता तुम्हाला समजावं म्हणून जरा फोडून सांगते. पाहुणा म्हणून गेल्याच्या नंतर त्यांनी 2 दिवस राहावं. आता कारण कलियुग आहे, कलियुगामध्ये काही टाइम नाही कोणाचं कोणाला करायला. आपलं आपल्याला व्हायना, पाहुण्यांचं कोण करत बसल. परंतु वर्षश्राद्ध म्हणा, दशक्रिया म्हणा, लग्न कार्य समारंभ म्हणा, परंतु निदान पाहुण्यांना नाही 2 दिवस, परंतु एकत्र यावा. आहे का नाही? एकत्र येत जावा. कारण एकत्र आल्याच्या नंतर
एकमेकाचे विचार कळत असता एकत्र येत जावा. परंतु आता कलयुग आहे, सगळं पैशानं मिळत आहे. आता काय कोणाची घेणं देणं राहिलं नाही, कोणाशीच घेणं देणं राहिलं नाही. ऐका, पाहुणा गेला, 2 दिवस राहिला, परंतु त्यानं विचार केला निसर्गरम्य वातावरणामध्ये हास कीर्तनाचा सोहळा चालू आहे. या पाटोळे परिवारानं या निसर्गरम्य सोहळ्यामध्ये हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. परंतु आता इथं मस्त पैकी सुंदर प्रकारची झाडी आहे, आपण इथंच राहावं. 2 दिवस राहिले, परत विचार केला नाही अजून 4 दिवस राहावं. 4 दिवस राहिले. ऐका बरं का मावशी, बार काय नाही का, जास्तीत जास्त 3 दिवस पाहुणचार एकदम छान होतो, एकदम व्यवस्थित, कुठल्याही प्रकारची कमतरता पाहुणचारामध्ये होत नाही. बरोबर ना? आता मी नाही म्हणत, यात हा म्हणते होत नाही. परंतु पाहुणा जर लई धीट असेल, राहिला 5-6 दिवस, शेवटी पाहुण्याला घालून द्यायचं काम आम्हाला चांगलंच येते. किचन मध्ये डायरेक्ट आदळ आपट होते आणि भांड्यांची आदळ आपट झाली की पाहुण्यानं समजायचं आपला पाहुणचार संपला, आपली पिशवी घ्यावी आणि आपण दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी जाऊन राहावं. बरोबर आहे की नाही? कोण सांगते? आता लगेच आपसात चर्चा नका करू, नंतर कीर्तन झाल्यावर करा. बरोबर आहे की? विठ्ठल विठ्ठल मग ऐका, तुमच्या माझ्या हृदयामध्ये जो आत्मा नावाचा पाहुणा वास्तव्य करतोय ना, तो आत्मा नावाचा पाहुणा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, याला कानं होणं, याला भांड्यांची आदळआपट अजिबात सहन होत नाही. देहातला राम निघून गेला रे गेला, हा आत्मा नावाचा पाहुणा लगेच ते घर खाली करतोय. काय करतोय? हे घर खाली करतोय आणि दुसऱ्या देहाचा स्वीकार करतोय. मग दुसऱ्या देहाचा स्वीकार करताना त्याला दुःख होईल की आनंद? आनंद होईल. मग माणूस मेल्यानंतर का रडावा आपण? विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनात दुःख जरी आलं तरी माणसानं रडू नये आणि मृत्यू जरी आला तरी माणसानं अजिबात रडत बसू नये. आता नियतीनं क्रूर असा घाला तुमच्या माझ्या जीवनात घातला अशातला भाग नाही. जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणतात त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या जीवनातही दुःख आहे. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा त्यांच्या जीवनातही दुःख आहे. वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनातही दुःख आहे. म्हणाल कसं? एका वर्षामध्ये तुकोबारायांच्या जीवनातली 5 माणसं निघून गेली. किती? एका वर्षात 5 माणसं निघून गेली. वडील भाऊ निघून गेला, सावजी. ऐका, वडील भाऊजाईचं जाण्याचं दुःख. परंतु नियतीनं क्रूर असा घाला माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये घातला. डोक्यावरचं मातृछत्र पितृछत्र हरवलं. आई वडील जाण्याचं दुःख आहे तुकोबारायांच्या जीवनात. दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये स्त्री एक अन्न करता करता मेली. पोटचा मुलगा सुद्धा तुकोबारायांना गमवावा लागला. एका वर्षात तुकोबारायांच्या जीवनातली 5 माणसं निघून गेली. 5. थोडस माघारी या. देवाच्याही जीवनात दुःख आहे आणि तुकोबारायांच्या जीवनात दुःख आहे. ऐका, माता माऊल्यावर बोलो बराय वारीला निघाली. कुठं निघाली? वारीला. कणकाईनं अडवलं. तुम्ही वारीला चाललात मग मला पण वारीला येऊ द्या. म्हणे अजिबात तू यायचं नाही. म्हणे का? म्हणे बाईची जातच अशी, ती मागितल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? बाईची जातच अशी आहे, ती मागितल्याशिवाय राहत नाही, तो वारीला अजिबात यायचं नाही. ठीक आहे म्हणे, तुम्ही नाही म्हणता तर उगा मी कशाला आग्रह करू. बोलो बऱ्यांची तयारी केली, बोलो बऱ्या निघाली. कारण काय म्हणे, असल देवाच्या मनात इच्छा तर देव नेईल मला वारीला. म्हणतो की नाही संसारात आपण? कधी? काठीवा आल्यावर. असल देवाच्या मनात इच्छा तर देव नेईल मला. तुला काठी टेकावता येत नाही, हाल शरीर सगळं हाल हाल करतंय, कसं जायचं? आणि परमार्थ माझं एक मत आहे, तरुणपणातच करावा. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हा तरना भाग्यवंत नटे
नटे हरी कीर्तनात परमार्थ तरुणपणातच करावा. एक वाक्य या कीर्तनात लक्षात राहू द्या माय बापा हो. तुम्ही आम्ही गेल्याच्या नंतर प्रपंच होत राहणार आहे, परंतु परमार्थ मात्र होणार नाही. तो तुम्ही आम्हाला करावाच लागणार आहे. च लावलाय पुढं, करावाच लागणार आहे. मग मिळालेलं आयुष्य जेवढं जे काही असेल त्याच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन करायचं. ऐका, बोलोबराय निघाले, कणकाईनं तयारी करून दिली आणि बोलोबराय निघाले दरमजल दरमजल करत करत पंढरपूर पर्यंत. परिणाम असा झाला संतांचं देवावर ऋण आहे. संतांचं देवावर ऋण आहे. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. संतांचं देवावर ऋण आहे. बोलो बराय नित्यने म्हण वारी पूर्णत्वाला न्यायचे. वारी पूर्णत्वाला नेत असताना तो विटेवरचा मालक ज्याला देव म्हणतात तो भगवान परमात्मा मानवर करत नव्हता. एवढं देवावर ऋण आहे. मग आता कणकाईनं विचार केला, आपलं विटेवरच्या मालकानं विचार केला की म्हणे मला अडवणारा कोण आहे. कणकाईला बोलोबरायने अडवले, मला कोण अडवणार आहे. त्या विटेवरच्या मालकानं बोलोबरायांच्या मित्राचं रूप घेतलं आणि आली. आहे का घरात कोणी. कणकाई आई साहेब आपला पदर सावरत सावरत आले. आता तेव्हा घेतला जायचा होता पदर, तेव्हा ते सावरत सावरत आल्या पदर डोक्यावरचा. कोण तुम्ही मायबाप. मी बोलोबाचा मित्र आहे. कशासाठी आला. बोलोबरायने तुम्हाला नेण्याकरता पाठवलेला आहे. कुठं. पंढरपूरला. अगोदर मी मागं लागून सुद्धा मला नेलं नाही आणि आता पाठवायची काय गरज होती. पाठीमागनं माणूस धडायची काय गरज होती. म्हणे जाऊ द्या ना, काला एवढा आडावाडा घेता, मान घेता, करा तयारी. माता माऊल्या हो, कणकाईनं वारीला जाण्याची तयारी करायला सुरुवात केली. आताच्या कणकाईला वारीला जायचं जर म्हटलं, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जवळपास 1 महिन्याचा प्रवास आहे. मी तर म्हणते तिला 2 दिवस तिची बॅग भरायलाच लागल. कणकाईनं काय केलं, वल्लीवरचे असे 2 लुगडे घेतले, त्यातच गाठोड बांधलं, ते काखेमध्ये घेतलं, झाली तयारी. आताच्या कलियुगातल्या कणकाईला मेकअपची बॅग भरायला 2 तास लागले. किती तास. 2 तास. आता पूर्वी बाया कुंकू लावायला सुद्धा आरसा घेत नव्हत्या. आता टिकली तर टिकली नाही तर हुकली. बरोबर. बिना आरशाचं कुंकू लावायचं. ते मेन लावायच्या, मग त्याच्यावरती भलं मोठं कुंकू लावायचं. कणकाईनं काय तसं केलं नाही. वल्लीवरचे 2 लुगडे घेतले, त्याचं गाठोडं बांधलं, ते काखेमध्ये घेतलं, निघाल्या दरमदल करत आता परिणाम असा झाला. ऐका, बोलोबराय दृष्टांतात माणूस पटकन पोहोचत असते. गड्या फिरलं का अभंग पण पटकन सुटते. विठ्ठल विठ्ठल. बोलोबरायांच्या अगोदर कणकाई आई साहेब दर्शन रांगेमध्ये उभ्या आणि बोलोबरायांनी पाहिलं, अगं ही तर माझी दिसती सौभाग्यवती, परंतु हिला तर मी घरी ठेवलं, तर ही तर कशी आली. आवाज देऊन पाहू का. म्हणे नको, दुसरी निघाली तर उग मार खावा लागल. नाही जाऊ दे, देतो आवाज. पाठीमागून पाहिलं, ही तर माझीच आहे. आवाज दिला. म्हणे जाऊ दे, आवाज देतो. दिला आवाज. अगे कणकाई. हिनं गप बसावं ना. ही गप नाही बसली. हिनं लगे असं मागं फिरून पाहिलं आणि बोलोबरायने पाहिलं, ही तर माझीच आहे, ही इथं कशी. हिला तर घरी ठेवलं होतं. म्हणे तू इथं कशी. म्हणे तुम्ही नाही का मित्र पाठवला, त्याच्यासोबत या ठिकाणी आलेली आहे. मित्र. कोणता मित्र. कोणासोबत आली. म्हणे तो नाही का मित्र. जाऊ दे, मरू दे मित्र. तू माझ्या अगोदर देवाच्या गाभाऱ्यात जाणार आहे. देवाचं दर्शन हात जोडून दर्शन घ्यायचं आणि 3रं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त देवाकडं मागणं मागायचं नाही. आणि मला 100% खात्री, तू इथं कशा करता आली. कारण तिची कुस पवित्र होत नव्हती. प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्या पोटी संतान जन्माला यावी. बरेच दिवस झाले काहीच नव्हतं. मग आता अगे कणकाई, तुझ्या लक्षात आहे ना मी काय सांगितलं. अहो हो मालक. आता मालक म्हणायचे, तेव्हा काय म्हणायचे,
मला आताच्या कलियुगातल्या कणकाईला म्हणलं नाव घे, ती नावानंच हाका मारती. नाव कसं घेणार नाही का? दोन्ही हात आणि तिसरं मस्तक देवाच्या चरणावरती ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त देवाकडे मागणं मागायचं नाही. आतमध्ये गेल्या आणि ते विटीवरची विश्वपिता भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली. देव इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे, देवा इतकं सुंदर कोणीच नाही. शंकराचार्यांनी पुरावा दिला. ऐका. तडिद्वास समनील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यास्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. इतका सुंदर तो भगवंत. गेल्या आतमध्ये दोन्ही हात जोडले, तिसरं मस्तक भगवंताच्या चरणावरती ठेवलं. आता भगवंतानं विचार केला, देवासारखा खेळ्या नाही बर का, देव लई खेळ्या आहे, लई खेळ्या. देवासारखा चतुरही कोणी नाही. देव चतुर चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळमणी धन्य तोची विठोबा. इतका खेळ्या देव, इतका खेळ्या, त्याच्यासारखा खेळ्या नाही. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, तो जगदानंद कंद भगवान परमात्मा. तो विटेवरचा मालक विचार करू लागला, म्हणे हिला मागायला नाही सांगितलं, मला अडवणारा कोण आहे? मी तर हिच्याकडं मागणं मागू शकतो. कोणाक? कणकाईकडं मागणं मागू शकतो. तो विटेवरचा मालक प्रकट झाला. प्रकट झाल्याच्या नंतर कणकाईकडं मागणं मागू लागला. काय मागणं मागू लागला? अगे कणकाई, 9 महिने 9 दिवस तुझा गर्भाशय मला राहायला दे. काय मागितलं विटेवरच्या मालकानं? 9 महिने 9 दिवस तुझं गर्भाशय मला राहायला दे. किती भाग्यवान असेल ती कणकाई, जिच्या पोटी जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणतात तो भगवंत जन्माला आला. किती भाग्यवान असेल, किती भाग्यवान असेल. द्यावे तेवढे धन्यवाद त्या कणकाई मातेला. तुम्ही म्हणाल ताई आता काय पुरावा? रोज आरती करतो तुकोबारायांची तुम्ही आम्ही हो. त्या आरतीमध्ये पुरावा आला. तो किता तुलनेसी ब्रह्म तुकाची आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. या आरतीमध्ये पुरावा आला. दुसरा पुरावा जर पाहिजे असेल, एक काळ असा होता ज्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारायांना एवढा भयंकर त्रास दिला. तुकोबारायांनी केलेले अभंग इंद्रायणी डोहामध्ये बुडवायला सांगितले. ती आज्ञा शिरसावंत मानली. केलेल्या अभंगाचं गाठोडं इंद्रायणी डोहामध्ये त्या ठिकाणी बुडवून टाकलं. परंतु ऐका, त्याच रामेश्वर भट्टांनी पुरावा दिला. काय पुरावा दिला? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, हे म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, हे म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तो विटेवरचा मालक आणि तुकोबारा हे दोघं वेगळे नाहीच आहे, एकच आहे. मग किती भाग्यवान असेल कणकाई, किती भाग्यवान असेल कणकाई, जिच्या पोटी विश्वाचा मालक त्या ठिकाणी जन्माला आलाय. किती भाग्यवान असेल. आता दर्शन घेतलं, बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर आता बोलवरायांचं लक्ष हिच्याकडंच. जाताना तोंड पाडून गेली, येताना हसत आली. म्हणे काय ग बाई, तू हसती का बरं? तुझ्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता, तू देवा का मागणं मिगणं मागितलं की काय? म्हणे नाही. मग तू एवढी हसती का?
म्हणे देवानच माझ्याकडून मागणं मागितलं. किती भाग्यवान असं. म्हणे काय तुमचा देव विटेवरचा मला म्हण 9 महिने 9 दिवस तुझं गर्भाशय मला राहिला दे, मला तुकोबरायांच्या रूपानं पोटी जन्म घ्यायचा. आणि मी काय मुकी थोडीच आहे, मला काय बोलता येत नाही. आणि देवाची आज्ञा, देवानं प्रश्न केला आणि देवाला नाही म्हणायचं म्हटल्यानंतर किती मोठं अवघड आहे, बरोबर आहे की नाही. मी देवाला हो म्हटलं. म्हणे जा परत सांगू नये, पुत्र द्यायचा तर कसा द्या. ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाला. माझा दृष्टांत संपला. मला फक्त दृष्टांतातला तात्पर्यार्थी सिद्धांत तुमच्या समोर मांडायचा आहे. बघा जे दुःख तुकोबरायांच्या जीवनामध्ये, एका वर्षामध्ये तुकोबरायांच्या जीवनातली 5 माणसं निघून गेले, तेच दुःख देवाच्या जीवनामध्ये, तेच दुःख देवाच्या जीवनामध्ये. मग जीवनात दुःख जरी आलं तरी देवाला दोष देऊन उपयोग नाही, देवाला दोष देऊन उपयोग नाही. मग जनाबाई महाराज तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की माय बापा हो, विश्वपिता भगवान परमात्म्यानं जो अनुमल असताना देह तुम्हाला प्राप्त करून दिलाय ना, तो त्याचं काय करा, सार्थक करा. आता त्याचं सार्थक कशानं होणार आहे तर जनाबाई महाराजांनी सांगितलं, या वाचेनं पवित्र असणाऱ्या वाचेनं जर त्याचं नामचिंतन जर केलं तर 100% नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं विठ्ठलाचे वाचनाम, 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 विठ्ठलाचे विठ्ठलाचे वाचनाम, विठ्ठलाचे वाचनाम, विठ्ठलाचे वाचनाम, विठ्ठलाचे वाचनाम, विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, सार्थक देहाचे, सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, सार्थक देहाचे, सार्थक देहाचे. वाचनाम, विठ्ठलाचे 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 तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे वाचनाम, विठ्ठलाचे सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, सार्थक देहाचे. वाचनाम विठ्ठलाचे तेनी सार्थक हो देहाची. गोबार कुमाई, गोपाल कुमाई, गोबार कुमाई, गोपाल कुमाई, गोबार कुमाई, हरि जय जय
असतील त्यांचे होतील. तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा पिंगळा माधोरी, हे पिंगळा माधोरी, कोणी बोलत देखा पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी, कोण बोलत देखा पिंगळा माधोरी. गुळगुळा वाजती टाळ, 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 जना नादर साळ, गुळगुळा वाजती टाळ, जना नादर साळ. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाय, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाय, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाय, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाय. शकून 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 आलेल्या माई माझे, शकून सांगावया आलेल्या माई माझे नाव, शकून सांगावया आलेल्या माई माझे नाव, शकून सांगावया आलेल्या माई माझे नाव. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम गाली रोया, तान मागायचं आलं दान मागायचं, तान मागायचं आलं दान मागायचं, तान मागायचं आलं दान मागायचं, तान मागायचं आलं दान मागायचं. सोमवाग्या सोमवाग्या आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी, प्रेम सावध होऊन भजनी लागा रे रंगरा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. पिंगळा माधोरी, कोणी बोलत देखा पिंगळा माधोरी, कोणी बोलत देखा पिंगळा माधवारी, कोणी बोलत देखा पिंगळा माधवारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, प्रभु महाराज की जय. करा हात खाली करा. देवाच्या नामाचा महिमा महिमा एवढा आगाध आहे, एवढा आगाध आहे, देवाला सुद्धा कळला नाही. ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. कारण जनाबाई महाराज तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय माय बापा हो, जे नाम आहे ते तीनही त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे. मग ते नाम घेतल्याशिवाय राहू नका. मग अधिकारवाणीतून जनाबाई तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की विश्वपिता भगवान परमात्म्याचं नाम तीनही त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे. आणि हे कोण सांगतंय? जनाबाई महाराज सांगते अभंगाचं शेवटचं. नाम तारका त्रिभुवानी, नाम तारका त्रिभुवानी, ओ नाम तारका त्रिभुवानी, नाम तारका त्रिभुवानी, तारक त्रिभुवने, नाम तारक त्रिभुवने,
त्रिभुवने हो नाम तारक त्रिभुवने नाम तारक त्रिभुवने मने मायासी जानी मने मायासी जानी वाचनाम विठ्ठलाचे वाचनाम विठ्ठलाचे हो वाचनाम विठ्ठलाचे वाचनाम विठ्ठलाचे मने नाम याचे जने मने नाम याचे जने वाचनाम विठ्ठलाचे वाचनाम विठ्ठलाचे हो वाचनाम विठ्ठलाचे विठ्ठला वाचनाम विठ्ठलाचे तुम्ही सार्थक देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक ध्याचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक हो द्याचे। यथामती यथावकाश झालेली सेवा विश्वपिता भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्या अगोदर आज तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी पार्वताबाई पांडुरंग पाटोळे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या मातेच्या जाण्यानं या पाटोळे परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। कारण या परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे। आ म्हणजे आत्मा, ए म्हणजे ईश्वर, ईश्वरानं ही ईश्वरूपी शक्ती प्रत्येकाच्या घरामध्ये स्थानापन्न करून दिली। तिचं नाव आई। स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी। आई काय असते? जगद्गुरु तुकोबार यांनी पुरावा दिला, जी लेकरावर संस्कार करते ती आई। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। कारण लेकराचं हित कशामध्ये आहे हे सगळ्यात जास्त कोणाला कळत असेल ना तर ते फक्त आईला, ते फक्त आईला। आई ती आईच असते, आई ती आईच असते। कारण जी लेकरावर संस्कार करते ती म्हणजे आई। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवाजी महाराजांमुळं आज तुम्ही आम्ही सर्वजण कीर्तनामध्ये नाचतोय, डुलतोय, नवे नवे कीर्तन रूपी सेवा श्रवण करतोय, मंदिरांमध्ये जातोय, केवळ फक्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। परंतु शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या मासाहेब जिजाऊ होत्या, मासाहेब जिजाऊ होत्या। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला। तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, ओ बापाचा बाप शोभा जन्मला, ओ बापाचा बाप शोभा जन्मला। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला। तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शोभा जन्मला। माझी जाऊ स्वराजाची जगत कल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधली स्वराजाचे त्या तोरण्या गडाला, तोरण बांधली स्वराजाचे त्या तोरण्या गडाला। तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या मासाहेब जिजाऊ होत्या। जी आई लेकरावर संस्कार करते ती म्हणजे आई। आई काय असते? गोठ्यातली गाय असते, दुधावरची साय असते, आई असते एक शिदोरी। जी लेकरावर निस्वार्थ प्रेम करते ती म्हणजे आई, ती म्हणजे आई। आई काय असते? विधात्यानं न मागता दिलेलं वरदान म्हणजे आई आहे। विधात्यानं न मागता दिलेलं वरदान म्हणजे आई आहे। कुठल्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर विश्वपिता भगवान परमात्म्यानं देवानं न मागता दिलेलं वरदान म्हणजे आई आहे। कारण देवाचं दुसरं रूप म्हणजे आई आहे। आणि या पाटोळे परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे, मातृछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे। आई काय असते? जिच्या अंतःकरणामध्ये मायेचा सागर आहे ती म्हणजे आई। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तडफडत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस तू आई कष्टाच्या घामात। कधी मेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, जीवनाच्या वाटे मरती किती असतो त्यांचा धार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभाची चांदणी तू ग चंद्राची ग थोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये
उभं आयुष्य मी जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अशी असणारी या पाटोळी परिवारातील माऊली या माऊलीत जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होते। या मातेचा पुढचा जीवन प्रवास सुखात जाऊ हीच पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना। हा नवे एकल्याचा खेळ म्हणून मिळेल जमीला हे काही एकट्याचं काम नाही। सुंदर अशी गायनाची साथ हरिभक्ती पारायण हनुमंत महाराज, हरिभक्ती पारायण आमचे संतोष महाराज, हरिभक्ती पारायण आमच्या रुपालीताई, सुंदर अशी मृदंगाची साथ या ठिकाणी दिली आमची समाधान महाराज। संपूर्ण हे टाळकरी बालगोपाळ भजनी मंडळ तुम्ही सर्व श्रोता वर्ग भाविक वर्ग यांची गोड अशी सिस्टीम आहे। मोठा साऊंड सिस्टीम वडगावकर सर्वांची या ठिकाणी मनापासून आभार। आणि आता निवृत्तीदादांचं भजन होईल आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम या ठिकाणी देण्यात येईल। सर्वांनी मोठ्या प्रेमाया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया